उपस्थितीमध्ये प्रभू आम्ही तुझ्यासाठी एकत्र आलो। प्रभू येशू आम्हाला फक्त तुझी गरज आहे। प्रभू येशू आम्हाला विश्वास आहे की तुझी नजर आमच्याकडे आहे, तुझे कान आमच्याकडे आहे। कारण देवा तू म्हटला, जो कान देतो तो ऐकणार नाही का, जो डोळा देतो तो पाहणार नाही का, जो चांगल्यावर आणि वाईटावर सूर्य उगवतो, जो चांगल्यावर आणि वाईटावर पाऊस पाडतो, तो आमची प्रार्थना ऐकणार नाही का? ज्याने आपला एकुलता एक प्रिय मित्र राखून न ठेवता आमच्यासाठी दिला, तो आमची प्रार्थना ऐकणार नाही, तो आम्हाला पाहणार नाही। प्रभू धन्यवाद, प्रभू धन्यवाद। थँक यू जीसस, थँक यू जीसस। तू ही शांति का राजा है, यीशु मुक्ति का दाता है, तेरी महिमा गाए सदा। तू ही शांति का राजा है, यीशु मुक्ति का दाता है, तेरी महिमा हम गाए सदा। हालेलुया।
आम्हाला तुझ्या वचनाप्रमाणे जगायला शिकव. कारण बायबल सांगतं, जो कोणी माझं वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो तो आशीर्वाद देतो. प्रभू येशू, आमचे कान उघड, आमचे डोळे उघड प्रभू, आमचं हृदय परमेश्वरा देव बाबा तुझ्यांसाठी, तुझ्या इच्छांसाठी तयार कर. जे वचन आता घेणार प्रभू परमेश्वरा, या वचनाद्वारे तुझ्या लेकरांना स्पर्श कर, तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे, तुझ्या लेकरांना परमेश्वरा देव बाप्पा तुझ्या दैवी सामर्थ्याने भर, तुझ्या पवित्र आत्म्याने भर. आमचं हृदय तुझ्यासाठी तयार कर, आमच्यातला कठीणपणा दूर कर, हर एक आत्मिक कमजोरी दूर कर प्रभू. जो ऐकत आहे, जो पाहत आहे, तो आशीर्वाद देतो. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते, आमेन. बोलो यीशु मसीह की जय, बोलो राजाओं के राजा की जय. प्रेज लॉर्ड. बायबलमध्ये दिलेला आहे. आज आपण बघणार आहोत परमेश्वर कोणाला अभिषेक करतो. प्रेज लॉर्ड. देवाचा अभिषेक कोणासाठी आहे, देवाचा अभिषेक कशासाठी आहे. हालेलुया. किती लोक म्हणतात की मी देवाचं लेकरू आहे. हालेलुया. आणि म्हणून आज आपण देवाच्या वचनांकडे कान लावूया. योहान शुभवर्तमान 14 अध्यायामध्ये बायबलमध्ये दिलेला आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं की उदळ्या पुत्राला कशा प्रकारे बापाने आपल्या जवळ घेतलं आणि आपले सर्व जे संपत्तीचा वारसदार तो होता, आपल्या राज्याचा वारसदार होता, त्या बापाने त्याला घरामध्ये घेतलं. हालेलुया. आणि म्हणून आपण जेव्हा प्रभूच्या जवळ येतो, आपण देवाजवळ नाही, आपल्या बापाजवळ येतो, असा आपण विश्वास ठेवला पाहिजे. योहान शुभवर्तमान 14 अध्याय आणि 15 वचनामध्ये बायबलमध्ये दिलेलं आहे, प्रभू येशूने आम्हाला वचन दिलेलं आहे. काय वचन दिलेलं आहे? जर तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. जर तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. आणि मग मी बापाला विनंती करीन आणि तो तुम्हाला दुसरा पाराक्लेत देईल, यासाठी की त्याने तुम्हा बरोबर सर्व काळ राहावे. दुसरा पाराक्लेत किंवा दुसरा आत्मा. प्रभू येशूने या ठिकाणी दुसरा आत्मा का म्हटलेला आहे? एका वचनात प्रभू येशू म्हटला, तुम्हाला जगाचा आत्मा नाही तर तुम्हाला देवाचा आत्मा आहे. मनुष्य जीव, आत्मा आणि शरीर यांनी बनलेला आहे. पण आज प्रभू येशू म्हटला की मी तुम्हाला दुसरा पाराक्लेत देईन, म्हणजे दुसरा आत्मा देईन. तो दुसरा आत्मा कशासाठी आहे? आम्हाला देवामध्ये वाढवण्यासाठी आहे, आम्हाला प्रार्थना करायला शिकवण्यासाठी आहे, आम्हाला वचन शिकवण्यासाठी आहे, आमचं हृदय देवाकडे लावण्यासाठी आहे, आम्हाला देवाच्या गोष्टींबद्दल जागरूक ठेवण्यासाठी आहे. आणि तो कधी मिळेल? बायबल सांगतं की जर तुम्ही माझ्यावर प्रीती करा. कुणावर प्रीती करा? देवावर. प्रभू येशूवर जर प्रीती करा. आज आम्हाला ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे. आम्ही जर देवावर प्रीती करत असेल तरच आम्हाला तो पाराक्लेत मिळेल, तरच आम्हाला तो आत्मा मिळेल. आमेन, आमेन. आज आम्हाला शिकलं पाहिजे देवावर प्रीती करायला. बायबल सांगते की 10 आज्ञांपैकी पहिली आज्ञा काय आहे की तू पूर्ण अंतःकरणापासून, पूर्ण जीवापासून, पूर्ण शक्तीने तुझा देव जो परमेश्वर आहे त्याच्यावर प्रेम कर. आज आम्हाला जर दुसरा आत्मा पाहिजे असेल तर देवावर प्रीती करणं गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे? प्रीती करणं गरजेचं आहे. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की प्रभू येशू म्हटला की तो तुम्हा बरोबर सर्व काळ राहील. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आज या ठिकाणी आम्ही एकत्र येतोय यासाठी की आम्ही देवावर प्रेम करतो, आम्ही देवाचं वचन ऐकत आहे, आम्ही देवाची स्तुती आराधना करत आहे, आम्ही देवाला शोधत आहे, आम्ही देवाला उंच करत आहे. आणि बायबल सांगतं की प्रभू येशू काय म्हटला? मी तुम्हाला दुसरा पाराक्लेत देईन. दुसरा आत्मा जेव्हा आम्हाला मिळेल तेव्हा आम्हाला आशीर्वाद मिळतील. दुसरा आत्मा आमच्या जवळ असेल तेव्हा आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळेल. दुसरा आत्मा जो देव आम्हाला देईल तो जर आमच्यामध्ये असेल तरच आम्ही देवाची भक्ती करू शकेल, नाहीतर आम्ही देवाची भक्ती करणं आमचं व्यक्त होईल, अशक्य आहे.
कारण माझे भक्त आत्म्यात आणि खरेपणात भक्ती करतात. तुम्ही प्रार्थना आत्म्यात करा आणि देवाची भक्ती ही आत्म्यात करा असं देव म्हणतो. आपण जर देवावर प्रीती करत असेल तर सर्वप्रथम स्थान आपण देवाला देतो. आमच्या कामापेक्षा, आमच्या कोणत्याही गोष्टींपेक्षा, आमच्या कोणत्याही वस्तूंपेक्षा आम्ही प्रथम स्थान देवाला देतो. देवाची प्रीती आम्हाला काय सांगत आहे की जर तू माझ्यावर प्रीती करते तर तू सगळ्यात महत्व तुम्हाला देशील. सगळ्यामध्ये महत्व कोणाला देशील? मला देशील. देव सहज कोणाला पाडापडे देणार नाही. देवाचा आत्मा मिळणार नाही. देव आपल्या प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने तो आत्मा दिलेला आहे. प्रेज लॉर्ड. आणि जो कोणी त्याच्यावर प्रीती करतो त्यांच्यासाठीच देवाच्या योजना आहेत, त्यांच्यासाठीच देवाचे आशीर्वाद आहेत. प्रेज लॉर्ड. आजच्या वचनाद्वारे प्रभू काय म्हणत आहे? 17 वचन, तो खरेपणाचा आत्मा आहे, त्याला जगाच्याने घेवत नाही, कारण ते त्याला पाहत नाही, त्याला ओळखत नाही. तुम्ही तर त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तुम्हाबरोबर असणार. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तो खरेपणाचा आत्मा आहे, जगाच्याने त्याला घेवत नाही. आज जगामध्ये तो आत्मा नाही, खरेपणाचा आत्मा, सत्यात चालणारा आत्मा. जगातल्या लोकांमध्ये आपल्यामध्ये एकच फरक आहे, त्यांच्याकडे देवाचा आत्मा नाही आणि आपल्याकडे देवाचा आत्मा आहे. प्रेज लॉर्ड. आज आम्हाला त्या आत्म्याकडूनच सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. जर तो आत्मा आमच्याकडे नसेल तर आम्ही देवाच्या काहीच गोष्टी शिकू शकणार नाही. देवाच्या कोणत्याच गोष्टी आम्हाला कळणार नाही. पण जर तुम्ही प्रीती करत असाल तर तुम्ही देवाला प्रथम स्थान द्या, देवासाठी तळमळा, देवासाठी ताणलेले व्हा, देवाला शोधाल. देवाच्या इच्छा काय आहेत रात्रंदिवस त्याचा शोध करणार. तो देवाचा आत्मा तुम्हाला मिळेल आणि तो तुम्हाला सर्व काही शिकवेल. बघा पुढच्या 25 वचनामध्ये काय दिले? मी तुम्हाजवळ राहत असताना तुम्हाला या गोष्टी सांगितल्या, तरी ज्याला बाप माझ्या नावाने पाठवी तो पाराक्लेत म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व शिकवेल. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला तो आठवण करून देईल. तो आत्मा आम्हाला सर्व काही शिकवण्यासाठी आहे. प्रेज लॉर्ड. कशासाठी आहे? सर्व काही शिकवण्यासाठी. मग जर देवाचा आत्मा जर आमच्याकडे नसेल तर आम्हाला कसं कळणार आहे देव? देवाचं वचन कसं कळेल? आम्ही प्रार्थना तर करू, आम्ही देहामध्ये करू, आम्ही वचन तर वाचू, एक नियम म्हणून वाचू. त्याला वाचला थोडा वेळ, 5-10 मिनिटं वाचला आणि ठेवून द्या. भक्ती तर करू जगातल्या लोकांसारखं. जगातले लोक किती छान भक्ती करतात. तुम्ही बघा, रोज संध्याकाळी मंदिरामध्ये जाऊन लोक बसतात, त्यांची सगळी कामं बाजूला ठेवतात. रोजचा दिवस सकाळ आणि संध्याकाळ तुम्ही कधीही मंदिरात जाऊन बघा, तिथं गर्दी असते. सकाळ संध्याकाळ त्यांची ती भजन करतच बसतात. ते एकही दिवस त्यांचा वाया जात नाही, फुकट ते घालवत नाही. तुम्ही कधीही बघा तिथे मंदिरामध्ये जाऊन, रात्रंदिवस तिथे लोक आणि लेके सुद्धा दिसतील तुम्हाला, एकही दिवस जात नाही. आम्हाला आठवड्यातून 2दा जरी प्रार्थनेला यायचं म्हटलं तरी जीवावर येतं. कोणत्या प्रकारे आम्ही देवाचं प्रेम करतो? 12चा टायमिंग आम्ही 1ला 1:30ला निघून येतो. कोणत्या प्रकारे आम्ही देवाला प्रेम करतो? 12 ते 2च आम्हाला फक्त देवाला द्यायची, फक्त दिवसाचे 2 तास, 12 ते 1 ते 2 वाजेपर्यंत 2च तास आपण देवाला द्यायचे. पण आपण त्याच्यामध्ये पण 1 वाजता निघतो. किती वेळ आपण देवाला किती काय प्रेम करतो? कधी कधी स्वतः आपण किती देवाला प्रेम करतो हे आपण स्वतःलाच पारखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बायबल सांगते की बघा, प्रभू म्हणतो की तो तुम्हाला सर्व काही शिकवेल. तो तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला ते सांगितल्या सर्वांची तो आठवण करून देईल. आणि बघा 27, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो, जसं जग देते त्याप्रमाणे मी तुम्हाला देत नाही. तुमच्या अंतःकरण घाबरू नये आणि भिवू नये. मी जातो, तुम्हाकडे येणार आहे आणि मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले. आणि जर तुम्ही तुमची प्रीती माझ्यावर असती तर मी बापाकडे जातो, यावर तुम्ही आनंद केला असता, कारण माझा बाप माझ्यापेक्षा थोर आहे. मी माझी शांती देऊन ठेवतो. जगामध्ये शांती कुणाच्या जीवनात नाही.
प्रत्येक लोक भीतीमध्ये आहेत, प्रत्येक लोक त्रासामध्ये आहेत. त्यांना असं वाटतं की माहीत नाही आजचा दिवस पाहिला उद्याचा पाहू की नाही, माहीत नाही कोणता आजार मला होईल, कोणता बीपी असेल, कोणता शुगर असेल, कोणतं कधी अटॅक येतो की काय. आज तरुण लेकरांना अटॅक यायला लागले, आज तरुण लेकरं आत्महत्या करत आहेत. जगायला त्यांना भीती वाटायला लागलेली आहे. बायबलमध्ये दिले प्रभू म्हटला की मी माझी शांती तुम्हाला देतो, जसं जग देतो तसं मी तुम्हाला देत नाही. विश्वास ठेवा. आज जर तुम्ही देवावर प्रेम कराल आणि तो पराक्रम जर आम्हाला भेटला तर देवाची शांती आमच्या जीवनात राहील. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाची शांती आमच्या मध्ये आणि राहील. देवाचं वचन पण आम्हाला कळेल. आमेन. देवाचं वचन पण आम्हाला कळेल. काय वचन कळणार आहे? आज बघणार आहोत का देवाचा अभिषेक आमच्यावर आहे. प्रेज लॉर्ड. आज काय बघणार आहोत? देवाचा अभिषेक आमच्यावर आहे. आपण एक योहान काढूया. एक योहान. बायबल सांगते की त्या देवाने आम्हाला अभिषेक दिलेला आहे. एक योहान आणि अभिषेकाबद्दल आज आपण शिकणार आहोत. एक योहान. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. एक योहान आणि दुसरा अध्याय. एक योहान आणि दुसरा अध्याय आणि 20वे वचन. एक योहान 20वा अध्याय, दुसरा अध्याय आणि 20वे वचन. जो पवित्र त्याच्यापासून तुम्ही अभिषेक पावला आहात आणि हे तुम्हाला माहित आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जो पवित्र आहे त्याच्यापासून तुम्ही अभिषेक पावला आहात. आज कित्येक लोकांना असं वाटतं की मी कुठेतरी मोठ्या मीटिंग मध्ये गेल्यानंतर, मोठ्या दासाच्या जवळ गेल्यानंतर मला अभिषेक मिळेल. काय मिळेल? अभिषेक मिळेल. अभिषेक मिळेल. पण बायबल सांगते जो पवित्र त्याच्यापासून तुम्ही अभिषेक पावला आहात. म्हणा मी अभिषिक्त पावलेली आहे. मी अभिषिक्त आहे. बोला मी अभिषेक पावलेला आहे. मी अभिषेक आणि पावलेला हा आहे. अभिषेक कुणापासून आहे? देवापासून. कुणापासून? बघा बायबल सांगतो 2 कोरिन्थीय पत्र पहिला अध्याय 21 वचन वाचा. 2 कोरिन्थीय पत्र पहिला अध्याय 21 वचनापासून. 21 वचन. 2 कोरिन्थीय पत्र पहिला अध्याय. आज आपण शिकत आहोत. प्रभू येशू जर म्हटलं का मी जातो आणि मी माझा पराक्रम तुम्हाला पाठवेल, पण जो कोणी माझ्यावर कीर्ती करतो त्यांनाच तो आत्मा मिळणार आहे. जगाच्याने तो आत्मा घेवत नाही, पण माझ्यावर कीर्ती करणाऱ्याला तुम्ही आत्मा देईल. तो तुम्हाला सर्व शिकवेल, तो तुम्हाला सर्व गोष्टींची आठवण करून देईल आणि तुमच्या जीवनात शांती पण असेल. प्रेज लॉर्ड. बघा बायबल सांगतं की 2 कोरिन्थीय पत्र पहिला अध्याय काढूया आपलं वचन आणि 21वे वचन. तुम्ही कुणापासून अभिषेक पावलेले आहात? तो तुम्हा सहित आम्हाला ख्रिस्तामध्ये. प्रेषित पौल काय म्हणत आहे? लक्षपूर्वक ऐकूया. तो तुम्हा सहित म्हणजे आमच्या सहित. कुणासहित? आमच्या तो सहित. तुम्हा सहित आम्हास ख्रिस्तामध्ये स्थिर करतो, ज्याने आम्हाला अभिषेक केला आहे तो देव देव आहे. आहे. आमेन. कोण तुम्हाला अभिषेक करतो? देव. ज्याने आम्हाला अभिषेक केला आहे तो देव आहे. अभिषेक म्हणजे काय आहे? अभिषेक म्हणजे देवाने निवडलेला, देवाने देवासाठी वेगळा केलेला. प्रेज लॉर्ड. देवाने त्याच्या राज्यासाठी वेगळा केलेला, देवाने त्याच्या आत्म्याने भरलेला, देवाने त्याच्या आत्म्याने चालवलेला. प्रेज लॉर्ड. तो अभिषेक आहे. बघा तुम्ही अभिषेक पावलेले आहात आणि तुम्हामध्ये आणि आमच्यामध्ये जो अभिषेक करतो ख्रिस्तामध्ये तो देवापासून आहे. काय सांगते हे वचन? परत वाचा. जो तुम्हा सहित. कोणासहित? आम्हा सहित. आम्हा सहित. आम्हास ख्रिस्तामध्ये स्थिर करतो, ज्याने आम्हास अभिषेक केला तो देव आहे. आमेन. आज लोक काय म्हणतात की अभिषेक सेवकांकडूनच मिळेल, मोठ्या दासाकडून मिळेल, पण अभिषेक करणारा देव आहे. देव आहे. आमेन. तुम्ही देवावर प्रेम करता का? येस. देव तुम्हाला अभिषेक करणार. आमेन. देव तुम्हाला काय करणार? अभिषेक करणार. अभिषेक करणार. देवाने आम्हाला त्याच्या राज्यासाठी अभिषेक केलेला आहे. देवाने आम्हाला त्याच्या सेवेसाठी अभिषेक केलेला आहे. येस. आमेन. देवाने आम्हाला त्याची वैयक्तिक लोक, त्याचे खाजगीचे गण होण्यासाठी अभिषेक केलेला आहे. आमेन. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया.
हालेलुया. आम्हाला जो अभिषेक करतो तो कोण आहे? देव देव आहे. आहे. 22 त्याने आम्हावर शिक्का केला आणि आम्हास आमच्या अंतःकरणामध्ये आत्मा हा विस्तार दिलेला आहे. प्रेज लॉर्ड. त्याने आम्हाला शिक्का मारलेला आहे. काय मारलेला आहे? शिक्का मारला आहे. जेव्हा आम्ही विश्वास करतो प्रभू येशूवर आमच्यावर शिक्का मारण्यात येतो. शिक्का कशाला माहिती आहे का? हे बाबा हे मान्य आहे, मान्यता मिळते त्याला शिक्का मारला जातो. आपण बोलतो ना एक सरकार मान्य आहे किंवा काहीतरी त्याच्यावर एक मान्य केलं जातं त्याला शिक्का मिळाला जातो. बायबल सांगतं की प्रभूने आमच्यावर देवाच्या आत्म्याच्या द्वारे शिक्का मारलेला आहे. आमेन, आमेन. विश्वास ठेवा. देव आपल्याला काहीतरी शिकवत आहे. देवाचा आत्मा शिकवण्यासाठी आहे. देवाकडून आम्ही अभिषिक्त आहोत. देवाने आम्हाला अभिषेक केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे एक शौल नावाचा राजा होता बायबलमध्ये, आणि हा शौल नावाचा राजा ह्याला देवाने राजा केलाय. काय तो असं म्हटला नाही देव बाप्पा मला राजा करणार, मला राजा करणार असं म्हटलं का? तो नाही. काय म्हटला? तुम्हाला माहिती आहे बायबलमध्ये दिलंय तो बनामीन वर्षातला होता. बनामीन एकदम म्हणजे लहान जे वंश होता त्या वर्षातला तो होता. आणि एकदा काय झालं, त्याच्या बापाची गाढवं हरवली. काय झालं? गाढवा हरवली. बापाची गाढवं हरवली. आज आपल्याला बघायचं अभिषेक का मिळाले. एक पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला देवाकडून सगळं काही शिकायला. दुसरी गोष्ट आमच्यामध्ये शांती असायला. प्रेज लॉर्ड. आम्हाला देवाचा आत्मा सगळीकडे सगळं काही शिकवायला, आठवण करून द्यायला. हालेलुया. आज आपण शौलाच्या अभिषेकाबद्दल शिकणार आहे. शौलाला अभिषेक का मिळाला होता? त्याला राजा करण्यासाठी, आणि राजा होणार होता म्हणून बायबलमध्ये दिलेला आहे की त्याच्यामध्ये एक निराळा मनुष्य झाला, त्याला एक देवाने दुसरा हृदय दिला. आज आपण ह्या अभिषेकाच्या द्वारे काहीतरी शिकवत आहोत. तर बायबल सांगतं की हा जो शौल नावाचा माणूस होता हा एका आपल्या बापाची गाढवं हरवली म्हणून तो गाढवं शोधायला गेला. बायबल सांगतं की जेव्हा गाढवं हरवली त्याचा बाप म्हटला शौल जा आपली गाढवं शोधून आण. खूप दिवस झाले आपली गाढवं कुठे गेले माहीत नाही. आणि गाढवं शोधत 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 तो एका देशातून दुसऱ्या देशात, दुसऱ्या देशातून तिसऱ्या देशात अशा प्रांतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणामध्ये शोधत शोधत गेला. आमची योगेश ब्रदर पण एकदा त्यांचं कुत्र हरवलं होतं तर शोधत शोधत बऱ्याच ठिकाणी गेला आणि शोधून काढला. तसं शौल पण बायबलमध्ये दिले की गाढवं शोधायला गेला. आणि मग काय झालं माहितीये? शोधता शोधता तो एका देशात दुसऱ्या तिसऱ्या नगरामध्ये असं जाता 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 शेवटी तो खूप लांबपर्यंत त्याच्या घरापासून खूप लांबपर्यंत आला. आणि बायबलमध्ये दिले तो एका नगरात पोहोचल्यानंतर तो आपल्या चाकराला म्हटला, कारण त्याचा चाकर पण त्याच्या बरोबर होता. तो म्हणतो आता खूप लांबपर्यंत आपण आलोय, गाढवं काही भेटत नाहीये, आता आपण परत घरी जाऊया, नाहीतर माझा बाप गाढवाची चिंता करायचं सोडून माझी चिंता करत बसेल, हा कुठं हरवला. पण त्याचा चाकर म्हटला आपण ज्या नगरामध्ये आपण आलेलो आहे तिथे शमूएल नावाचा देवाचा सेवक आहे. कोण आहे? शमूएल नावाचा देवाचा सेवक आहे. आपण काय करू? त्या सेवकाला विचारू गाढवं कुठं आहे. म्हणजे तो पाहणारा होता. काय होता तो? तो देवाचा सेवक असल्यामुळे त्याला प्रकट होत होतो. तो पाहणारा होता. पूर्वी आम्ही जेव्हा देवामध्ये नव्हतो तेव्हा आम्ही पण पाहणाऱ्याकडे जायचो, बघणाऱ्याकडे जायचो. काय प्रॉब्लेम झाला बघ बरं आमच्या जीवनात हे सगळं काय चाललंय. असं होतं. तुम्हाला मी एक स्टोरी सांगते. माझा चुलत भाऊ हरवला होता, मला आठवते. तेव्हा ईश्वर विश्वास ठेवत नव्हते मी. आणि त्यावेळेस मला कोणीतरी सांगितलं की कोणीतरी असा असा व्यक्ती आहे, बाबा आहे, आणि तो तुला सांगेल तो कुठे आहे काय आहे. आणि आम्ही ते त्या ब्राह्मणाकडे गेलो, आम्ही त्या बाबाकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं की त्याचं शर्ट घेऊन या. आणि त्याच्यानंतर मी त्याचा शर्ट मुंबईवरून मागवलं आणि त्याला दाखवलं. आणि तो एवढंच म्हटला की तू अशा ठिकाणी कुठेतरी आहे. दुसरं काय त्यांनी सांगितलं बायबलमध्ये दिलेलं आहे. सैतान सुद्धा मनुष्याला भुरळ घालण्यासाठी सगळं काही करू शकतो, चिन्ह चमत्कार करू शकतो. मनुष्याला अंधारात ठेवण्यासाठी, अज्ञानात ठेवण्यासाठी सगळं काही करू शकतो. जो देवाचा सेवक, बघा बायबल सांगतं मोशेने काठीचा साप केला. फारोच्या जे काही त्याच्या पुढे त्याचे जे सैतानाचे दास होते त्यांनी पण काठीचा साप केला.
ते जे काही करत होते ते फारूचे त्याच्याबरोबर त्याचे जे दास होते किंवा त्याच्याबरोबर जे काही त्याचे लोक होते सैतानाचे, ते सुद्धा करत होते. त्याच्यामुळे चिन्ह चमत्कार ह्या गोष्टी सगळे करू शकतात. बाबा लोक सुद्धा करू शकतात. पण सार्वकालिक जीवन फक्त तुम्हाला देवच देऊ शकतो. आमेन. देवाचा आत्माच फक्त तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या शिकवू शकतो. आणि हे लोक कोणाकडे गेले? पाहणाऱ्याकडे गेले. पण तुम्हाला माहिती बायबलमध्ये दिलेलं आहे, परमेश्वराने शमूएलला अगोदर सांगितलं होतं का शौल नावाचा मुलगा तुझ्याकडे येणार आहे आणि इस्रायल देशावर त्याला राजा करण्यासाठी मी त्याला निवडलेला आहे. का निवडलेलं होतं माहितीये? कारण इस्रायल लोकांवर हा पहिला राजा होता. इस्रायल लोकांनी जेव्हा दूधमध वाहण्याच्या देशामध्ये ते जेव्हा आले, मिसर देश सोडला, मिसर देशाच्या गुलामगिरीतून परमेश्वराने त्याला बाहेर काढलं, तेव्हा ते कनान राष्ट्रामध्ये आले, कनान देशामध्ये आले, दूधमध वाहण्याच्या देशामध्ये आले. आणि ते जेव्हा राहू लागले आणि त्यांनी जेव्हा पाहिलं की जगातल्या लोकांकडे राजे, तेव्हा राजे महाराजांचे काळ होते, प्रत्येक लोकांना राजा आहे, पण आमच्या देशात काय राजा नाही. मग ते शमूएलकडे आले, शमूएलला म्हटले आमच्या देशामध्ये कोणीतरी राजा पाहिजे. खरं तर देवाची इच्छा होती की ह्या लोकांनी फक्त देवालाच राजा माना. परमेश्वर म्हटलं की अरे मी तुमचा राजा आहे, मी तुमच्या लढाई जिंकणार, मी तुम्हाला शत्रूपासून वाचवणार, मी तुम्हाला सर्व काही मिळवून देणार. पण त्यांना चालता फिरता डोळ्याने बघणारा राजा त्यांना पाहिजे होता. आणि म्हणून ते शमूएलला म्हणायचे, शमूएला आमच्यासाठी एक राजा दे, आमच्यासाठी एक राजा उभा कर, आमच्यासाठी एक राजा उभा कर. परमेश्वराला खूप वाईट वाटलं की माझ्या जागी ते मनुष्याला राजा करत आहे. देव म्हटला, शमूएला तू ते सगळ्या लोकांना सांग, जर तुम्ही राजा मागत आहात पण तो राजा तुम्हाला गुलाम करून ठेवेल, तुमची लेकरं, तुमच्या कन्या, तुमची पुत्र त्याच्याकडे चाकर म्हणून राहतील, तो तुम्हाला सैन्यात भरती करून घेईल, तुमची शेती तो घेईल, तुमच्यापासून दशमास तो घेईल, तुमचे सगळे तुम्हाला तो गुलाम करून देईल. ते म्हटलं काही असू दे, आम्हाला राजा पाहिजे. आणि देवाने त्यांची प्रार्थना ऐकली आणि बायबलमध्ये दिले की शमूएलला म्हटला एक शौल नावाचा मुलगा तुझ्याकडे येणार आहे, त्याला अभिषेक कर आणि त्याला इस्रायल देशावर राजा कर. आणि बायबलमध्ये दिले की जेव्हा ते लोक कशासाठी आले होते? ते गाढवाला विचारायसाठी आले होते. शौल आणि त्याचा चाकर शमूएलकडे कशासाठी आला होता? आमचे गाढव हरवलेले आहेत, ते कुठं असतील ते आम्हाला सांगा. असं बायबल सांगतं की जेव्हा हा शौल आणि चाकर त्याच्याकडे चालला होता, शौल म्हटला अरे त्या दासाला आपल्याकडे द्यायला काहीच नाहीये, आपण काय घेऊन जाणार? तो म्हणतो माझ्याकडे थोडं काय काय आपण देऊ त्याला, कारण पाहणाऱ्याला काहीतरी द्यावं लागतं. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे पुढं काय झालं. परमेश्वर म्हटला की हाच तो आहे, त्याला अभिषेक कर, जो येईल त्याला तो अभिषेक कर. आणि बायबलमध्ये दिलंय की परमेश्वर त्या शौलाला सांगितलं की तुला देवाने राजा होण्यासाठी निवडलेला आहे, तू या देशावर राज्य करशील. तो म्हटला मी कसं काय राज्य करेल, मी 82 वर्षातला, मी लहानातला लहान आहे, मला तर काहीच जमत नाहीये. तो म्हणतो नाही, पण देवाने तुलाच निवडलेला आहे. मला तुम्हाला ह्या गोष्टी यासाठी सांगायची की देव तुम्हाला निवडतो, देव तुम्हाला अभिषेक करतो, देव तुम्हाला ठरवतो, देव तुमच्यासाठी सगळं काही योजना आखतो. शौलाने कधी प्रार्थना केली होती का मला राजा कर? नाही. पण देवाने शौलाला निवडलं. आणि मग कसा अभिषेक त्याचा झाला आपण काढणार आहोत. 2 शमूएल काढूया. शौलाचा अभिषेक कशा प्रकारे झाला काढूया आपण वचन. आपण थोडक्यात घेतलं यासाठी की पूर्ण वाचण्यापेक्षा आपण शौल, तुम्हाला माहिती आहे शौलाचं नाव काय आहे? शौलाचा अर्थ काय आहे? मागितलेला. काय आहे शौलाचा अर्थ? मागितलेला. कारण लोकांनी त्याला राजा म्हणून मागितला. आणि शौलाचा अभिषेक आपण बघणार आहोत. 1 शमूएल काढा 10वं वचन. 1 शमूएल 10वं वचन. धन्यवाद येशू. आज आपण विश्वास ठेवतो की देवाने आपल्याला अभिषेक केलेला आहे. 1 शमूएल 10वा अध्याय 1लं वचन. तेव्हा शमूएलाने तेलाची कुपी घेऊन शौलाच्या डोक्यावर ओतली आणि त्याचं चुंबन घेऊन म्हटले, यहोवाने तुला आपल्या वतनावर अधिकारी होण्यास अभिषेक केला आहे, म्हणून हे झाले की नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने तुला आपल्या वतनावर अधिकारी होण्यासाठी अभिषेक केला आहे. शमूएलाने
तेलाची कुप्पी घेतली आणि शौलाच्या डोक्यावर होती आणि त्याने काय म्हटलं की देवाने तुला त्याच्यावर अधिकार, त्याच्या वतनावर अधिकारी होण्यासाठी तुला अभिषेक केलेला आहे. लक्षपूर्वक ऐका. शौल कशासाठी आला होता? गाढव शोधण्यासाठी, त्याची गाढव विचारण्यासाठी. आज जगामध्ये जो कोणी प्रभू येशूकडे येतो त्यांचे प्रॉब्लेम घेऊन येतात. प्रेज लॉर्ड. कुणी आजारी आहे म्हणून येतो, कोणाच्या जीवनात त्रास आहेत म्हणून येतो, कुणाच्या जीवनात काहीतरी अडचणी आहेत म्हणून तो येतो. काही ना काहीतरी गोष्टी त्याच्या जीवनात असतात. सहज कोणीही येशू जवळ येत नाही. कोणीतरी सांगितलं असतं का प्रभू येशू तुमची प्रार्थना ऐकेल, प्रभू येशू तुम्हाला आशीर्वाद देईल. मी ज्यावेळेस पहिल्यांदा प्रभू येशू विश्वास ठेवत होते आणि एका ठिकाणी प्रार्थना होती आणि त्या ठिकाणी मी गेले, पण मला ते असं वाटायचं हे काय, हे गाणे काय गातात, हे काय प्रार्थना. आणि तिथं पास्टर होते आणि तिथे सगळे लोक असे एक एक लाईनीमध्ये त्यांच्याकडे प्रार्थना करायला येत होती. आता म्हटलं लोक पण प्रार्थना करतात, आपण पण प्रार्थना करायला थांबलो आणि म्हणून मी पण थांबले. पास्टर विचारतात कशासाठी प्रार्थना करायची. मी म्हटलं करा कशासाठी पण, करा कशासाठी पण. कारण की मला माहितच नव्हतं की आपली काहीतरी इच्छा असते की आपण त्याच्यासाठी प्रार्थना नाही, कशासाठी असंच करा. आणि मग उभी राहिले, माझ्यासाठी त्यांनी प्रार्थना केली आणि मग त्याच्यानंतर मी नंतर माहीत नाही पण हळूहळू मला देवाची ओढ लागली. हळूहळू मी प्रार्थनेमध्ये वाढू लागली. हळूहळू मला देवाकडे यायची इच्छा झाली आणि हळूहळू मग देवाने मला त्याचं जे काही ज्ञान आहे ते कळवलं, त्याचं कारण कळवलं, त्याची कृपा प्रकट केली. हळूहळू देवाचं त्याचं सर्व काही देवाच्या ज्या इच्छा आहेत त्या प्रकट झाल्या. आपल्याला वाटतं की लोकांना आशीर्वाद मिळतं म्हणून आपण पण आशीर्वादित व्हावं म्हणून देवाकडे यावं. बघा हा जो शौल होता, गाढव त्याचे हरवले होते. हा मी आले होते माझ्या भावाला बरं व्हावं म्हणून. त्याला तो आजारी होता आणि त्याला खूप दवाखान्यामध्ये इकडं तिकडं घेऊन सगळे काही दमले होते. तो बराच होत नव्हता आणि त्याला बरं वाटावा म्हणून मी प्रभू येशूकडे आले होते. पण देवाला तुमच्या जीवनात मोठ्या गोष्टी करायच्या असतात. कोणता तरी बहाणा असतो तुम्ही देवाकडे आणण्याचा. आणि मग त्याप्रमाणे हा जो शौल होता त्याचा बहाणा होता गाढवे हरवणे. म्हणजे देवानेच ती कुठेतरी पाठवली असती. आणि बायबलमध्ये दिले मग इथे त्याला अभिषेक मिळाला. काय मिळाला? त्याच्या डोक्यावर तेलाचं पिपी होती आणि बायबलमध्ये दिले की त्याला सांगितलं की तू परमेश्वरच्या वचनावर अधिकारी होशील आणि तुला 3 चिन्ह मिळतील. काय मिळतील? 3 चिन्ह. तू बघा पुढचं चिन्ह काय राहील. तू माझ्यापासून गेल्यावर राहीलच्या कबरेजवळ बण्याच्या प्रांतात सेल्स येते, तुला 2 माणसे भेटतील. ती तुला म्हणतील की ज्या गाढवांचा शोध तू करायला गेला ती सापडली आहे आणि तुझा बाप गाढवांची काळजी सोडून तुझी चिंता करीत आहे आणि तो आपल्या मुलासाठी मी काय करू असं म्हणत आहे. मग तो तिथून पुढे ताबोराच्या एलोनाजवळ पोशील. तिथे 3 करडे नेणारा, 3 भाकरी नेणारा, 1 द्राक्षरसाची बुद्धी नेणारा असं 3 माणसे तुला बेतल्याकडे जाताना भेटतील आणि ती तुला कुशल प्रश्न करून तुला भाकरी देतील आणि तू त्याच्या हातातून ते घेशील. त्यानंतर देवाच्या डोंगराला तिथे पोलिस्टाची चौकी आहे, तिथे जाशील. तिथे नगरात पोचल्यावर भविष्यवादांचा थवा, त्याच्या पुढे सकाळ सबळ सणई विना वाजवणारे उंच स्तनावरून उतरत असतात. तू त्यांना भेटशील आणि ते तुझ्यावर भविष्यवाद करतील आणि परमेश्वराचा आत्मा पराक्रमाने तुझ्यावर येईल आणि तू भविष्यवाद करशील आणि तू पालटून निराळा माणूस होतील आणि ह्या सर्व गुण तुला प्राप्त होतील. तेव्हा असे हो की तुला प्रसंग मिळेल तू तसे कर, कारण देव तुझ्या बरोबर आहे. प्रेज लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका. त्याने 3 गोष्टी सांगितल्या. तू जेव्हा माझ्यापासून दूर जाशील तुला एक माणूस भेटेल आणि तुला सांगेल तर तुझी गाढवं भेटलेली आहेत आणि तुझा बाप तुझी चिंता करत आहे. अजून तू पुढे जाशील तुला 3 लोक भेटतील. 3 करडे एकाच्या हातात आहे, एकाच्या हातात द्राक्षरस आहे आणि एकाच्या हातामध्ये काय आहे? करडे भाकरी नेणारा. करडी नेणारा, भाकरी नेणारा. करडे म्हणजे पक्षी किंवा ते कोकरू वगैरे असतात आणि ते देवाकडे चाललेले असतात आणि बायबल सांगतात तो तुला भाकर देईल आणि मग तू भाकर ती खाशील
त्याच्यानंतर पुढे तू आल्यानंतर विणा वाजवणारे, सतार वाजवणारे, देवाची स्तुती भक्ती करणारे अशी लोक तुला भेटतील आणि मग ते तुझ्यावर विश्वास करतील किंवा तुला संदेश सांगतील किंवा तू त्यांच्याशी बोलशील आणि मग देवाचा आत्मा तुझ्यावर येईल आणि तू निराळा मनुष्य होशील. बायबल सांगतं देवाने आम्हाला यासाठी निवडले कारण आम्ही आमच्यामध्ये परिवर्तन व्हावं, आमच्यामध्ये नवा मनुष्य निर्माण व्हावा, आमच्यामध्ये बदल व्हावा, आम्हाला नवीन घडवावं. बघा, राजा होण्याच्या अगोदर शौलाला नवा मनुष्य त्याच्यामध्ये होणं गरजेचं होतं. काय होतं? नवा मनुष्य होणं गरजेचं होतं. नवा मनुष्य त्याच्यामध्ये होणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर बायबलमध्ये दिलंय की जसं तो पुढे गेल्यानंतर परमेश्वराने त्याला नवं हृदय दिलं. बघा, आणि असे झाले की नवं वचन आणि असे झाले की शमूएलापासून जायला त्याने पाठ फिरल्यावर देवाने त्याला दुसरं हृदय दिलं आणि त्या सर्व पुन्हा त्याच दिवशी प्राप्त झाल्या. प्रेज द लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला अभिषेक यासाठी होतो देवाच्या वचनावर तुम्हाला अधिकार मिळावा. तुम्हाला अभिषेक यासाठी होतो की तुम्ही नवीन तुमच्यामध्ये परिवर्तन घडून यावं, तुमच्यामध्ये तुमचा जुना स्वभाव निघून जावा, तुम्ही देवाच्या स्वभावासारखं तुम्ही बनावं आणि देव म्हणतो तुम्हाला नवीन हृदय द्यावं. कारण जो जगाचा हृदय आहे तो कपटाने भरलेला आहे. जगाचा हृदय जो आहे तो भांडकुदळ आहे. जगाचा हृदय जो आहे तो वाईट आहे. म्हणून प्रभू म्हटला, मी तुम्हाला जगाने त्याच्याने घेवत नाही, मी तुम्हाला दुसरा आत्मा देतोय, तो जगाच्याने घेवत नाही, पण तो मी तुम्हाला देत आहे. तो तुमच्या बरोबर राहील आणि तो तुम्हाला सर्व काही शिकवेल. एक राजा होण्या अगोदर त्याच्यामध्ये देवाचा आत्मा आला, तो निराळा मनुष्य झाला, त्याला नवं हृदय सुद्धा मिळालं. एक देवाच्या वचनावर अभिषेक होण्यासाठी त्याला नवं होणं गरजेचं होतं, त्याच्यामध्ये नवा हृदय प्राप्त होणं गरजेचं होतं. देव आमच्यामध्ये तेच कार्य करत आहे. जर आम्ही देवाच्या राज्याचे वारसदार होतोय तर आमच्यामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे. आमच्यामध्ये देवाचं हृदय आम्हाला प्राप्त होणं गरजेचं आहे. म्हणून एका वचनात प्रभू म्हटला, तुमचा जुना मनुष्य नासच चाललेला आहे तो तुम्ही दूर करा आणि नवा मनुष्य जो देवाच्या स्वरूपासारखा आहे तो तुम्ही अंगीकारा. शौलाला राजा होण्याचं होतं म्हणून त्याला अभिषेक करण्यात आला. कशासाठी? की त्याला नवं हृदय आणि नवा आत्मा मिळावा. काय मिळावा? नवं हृदय, नवा आत्मा. जर आम्हाला देवाच्या राज्याचं वारसदार व्हायचं आहे तर नवं हृदय, नवा आत्मा आमच्यामध्ये आम्हाला पाहिजे. त्यासाठी आम्हाला अभिषेक केला आहे. अभिषेक आम्हाला सर्व शिकवतो, अभिषेक आम्हाला तयार करतो, अभिषेक आम्हाला देवाच्या गोष्टी आमच्यामध्ये निर्माण करतो, घडवतो. अभिषेक यासाठी नाही की तो घ्यायचा आणि पाहिजे ते सगळं काय करायचं नाही. एक नवा मनुष्य आमच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे, नवं हृदय. एजवेकेल मध्ये परमेश्वर म्हटला की मी माझा आत्मा तुम्हाला देईल, नवं हृदय मी तुम्हाला देईल. एजवेकेल 37 अध्याय किंवा 36 अध्याय काढा बरं. प्रभू काय म्हटलं ना, मी तुम्हाला नवा आत्मा आणि नवं हृदय देईल. काय देईल? नवा आत्मा आणि नवं हृदय. एजवेकेल काढूया. 36 अध्याय, एजवेकेल 36 अध्याय आणि 24 वचन. एजवेकेल 36 अध्याय 24 वचन. कारण मी तुम्हाला राष्ट्रामधून काढून घेईन. कुठून काढून घेईन? राष्ट्रामधून. काढून घेतले का? येस. आज महाराष्ट्रामधून आम्हाला काढून घेईन. आमेन, आमेन. मी तुम्हाला राष्ट्रामधून काढून घेईन, सर्व देशातून तुम्हाला एकवटीन आणि तुम्हाला तुमच्या भूमीत आणीन. मी तुमच्यावर स्वच्छ पाणी शिंपडीन. मी तुम्हाला स्वच्छ, मग तुम्ही स्वच्छ व्हा. मी तुम्हाला सर्व विटाळांपासून, सर्व मूर्तीपासून स्वच्छ करीन आणि मी तुम्हाला नवे हृदय, नवा आत्मा तुम्हामध्ये घालीन आणि मी तुमच्या पाषाणाचं हृदय तुम्हापासून, तुमच्या देहातून दूर करून तुम्हाला मौसमय हृदय देईन.
आणि मी आपला आत्मा तुमच्या आत घालीन आणि तुम्ही माझ्या नियमामध्ये वागाल असे करेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवा आत्मा आणि नवं हृदय देणार की नाही? येस. अभिषेक त्याच्यासाठीच आहे. आमेन. आणि नवं बनण्यासाठी, आमचं हृदय नवं होण्यासाठी आणि आम्ही देवाच्या राज्याचे वारसदार बनण्यासाठी. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगते तुम्ही देवापासून अभिषिक्त पावलेले आहात. प्रेज द लॉर्ड. कुठून अभिषिक्त पावलेले आहात? देवापासून. रोज म्हणा मी अभिषेक पावलेले आहे. माझ्यावर देवाचा आत्मा आहे. प्रभू म्हणतो जो कोणी माझ्यावर प्रीती करेल त्याला मी माझा आत्मा देईन, तो त्याच्या बरोबर राहील. तो दुसरा पाराक्लेत आहे. तो पाराक्लेत कशासाठी आहे? आम्हाला देवाच्या गोष्टी शिकवण्यासाठी आहे. आमच्यामध्ये नवा आत्मा, नवा हृदय तयार करण्यासाठी आहे. आम्ही देवाच्या वचनाचे वारसदार होण्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शौलाला राजा बनवण्या अगोदर त्याला अभिषिक्त केला, त्याला नवा आत्मा आणि नवं हृदय दिलं, त्याच्यामध्ये नवा निराळा मनुष्य निर्माण झाला. प्रेज द लॉर्ड. आज देवाने आम्हाला निर्माण केलेला आहे, निवडलेला आहे आमच्यामध्ये नवा मनुष्य निर्माण करण्यासाठी. पण देवावर प्रेम केलं तर तुमच्या जीवनात या सगळ्या गोष्टी होतील, नाही काही होणार नाही. देवावर प्रेम केलं तर देवाच्या राज्याचे वारसदार असेच होणार नाही. देवाच्या राज्याच्या गोष्टी अशाच मिळणार नाही. दुसरा पाराक्लेत प्रभू कधी म्हटला? जर तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल तर मी माझ्या बापाला विनंती करतो, मग तो तुम्हाला दुसरा पाराक्लेत देईल. तो म्हणजे दुसरा आत्मा आहे. जगाच्याने त्याच्याने घेवत, जगाच्याने त्याला घेवत नाही, पण मी तो तुम्हाला देईल. तो तुमच्या बरोबर राहील. त्याच्या आत्म्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही शौलासाठी तुम्हाला राजा बनायचा असेल तर देवावर प्रेम करा, मग दुसरा आत्मा आणि दुसरं हृदय प्रभू देईल आणि तो आम्हाला निर्माण करेल, तयार करेल. पुढे बंद. धन्यवाद येशू. धन्यवाद देवा. तुझा आत्मा आमच्यावर शक्ती आहे. तुझा अभिषेक प्रभू आमच्यामध्ये जो देवाने आम्हाला दिलेला आहे. मी देवापासून अभिषेक पावलेलो आहोत. तुझ्या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो. आम्ही स्वतःच्या बुद्धीवर नाही, येस लॉर्ड. आम्ही स्वतःच्या शक्तीवर नाही, येस प्रभू. पण देवा तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो. आमेन. तुम्ही देवापासून अभिषेक पावलेले आहात येस. त्याच्या राज्याचे वतनदार होण्यासाठी. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. थँक यू जीसस. तुझा अभिषेक पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्ही प्रत्येकासाठी बनवतो. येस. तुझ्यावर प्रेम करायला शिकवतो. येस लॉर्ड. तुझ्यावर प्रेम करायला शिकवतो. होय माझ्या देवा. तुला प्रथम स्थान द्यायला येस. शिकवतो. येस. येस. आमच्या जीवनाचा चालक मालक होतो. हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू जीसस. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. होई बशकाला बाबा बाबा. तुझ्या लेकरांमध्ये आलो. तुझ्या लेकरांना तुझ्या आत्म्याने भरतो. तुझ्या लेकरांची परिस्थिती बदलतो. कारण पवित्र आत्मा जिथं आहे तिथं मोकळीकता आहे. पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे तिथं आशीर्वाद आहे. पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आहे तिथं सर्व काही आहे. तुझा आत्मा तुझ्या लेकरांच्या घरात, त्यांच्या जीवनात, या ठिकाणामध्ये कार्य करू दे. धन्यवाद. धन्यवाद येशू. थँक यू जीसस. थँक यू जीसस. पाक तेरी रूह मसीहा, पाक तेरी रूह, पाक तेरी रूह मसीहा, पाक तेरी रूह. जहाँ भी मैं जाऊँ, जहाँ भी मैं जाऊँ, आता है तू. पाक तेरी रूह मसीहा, पाक तेरी रूह, पाक तेरी रूह मसीहा, पाक तेरी रूह. जहाँ भी मैं जाऊँ, जहाँ भी मैं जाऊँ, आता है तू.
पवित्र आहे. हे बाबा खरोखर तो आमच्यामध्ये तू पाठवतो. आज आम्हा प्रत्येकाला तो आत्मा परमेश्वर देवा तू पाठवतो. तू म्हटलं तर मी तुम्हाला नवं हृदय आणि नवा आत्मा देईन. मी तुम्हाला शिकवलेल्या बळासारखं करेन. जसं शौलावर नवा आत्मा आणि नवं हृदय आलं प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो की तो नवा आत्मा आणि नवं हृदय या प्रत्येकासाठी येशूच्या नावात आम्ही स्वीकारतो. देवा तू तयार कर. शिकव माझ्या प्रभू, आम्हाला शिकव माझ्या प्रभू. तयार कर तुझ्या राज्यासाठी आणि तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन.